बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन, प्रकरण 3. चंदनने डॉक्टर सुचित्रांची बॅग आपल्या हातात घेतली. चंदन पाठोपाठ डॉक्टर गर्दीतून चालू लागली. लोक त्यांना वाट देत बाजूला झाले. डागदर केस वाचाय पाहिजे, राणूता त्या डॉक्टर सुचित्रांच्या कानाशी लागला. बाबा, डॉक्टरांच्या हाताला गुण आला तर त्यांचं नाव वाढतं, त्याला पैसा मिळतो. त्याच्या हाताला गुण नसला तर त्याची बदनामी होते. न मग काय? नाईलाजानं त्याला फालतू पगाराची सरकारी डॉक्टरची नोकरी करावी लागते. डॉक्टर सुचित्रा कडवट सुरात बोलली. डॉक्टर सुचित्रा नागपूरची सरकारी डॉक्टर होती. डॉक्टर कोठाडी यानं प्रायव्हेट दवाखान्यानं राजीनामा दिला होता. त्याचा दवाखाना जोरात होता. डॉक्टर सुचित्रा विष उतरवण्यात प्रसिद्ध होती. पण कोठाडियामुळं तिला त्या गावात दवाखान्यात पेशंट नव्हता. लोक पैसे देऊन कोठियाकडे गर्दी करत होते. डॉक्टर सुचित्राने आईसाहेबांच्या चेहऱ्यांकडे पाहिलं. त्यांचा चेहरा जड झालेला दिसत होता. डोळ्यांच्या पापण्या उघडत नव्हत्या. चेहरा घामानं थपथपलेला. चंदननं स्वतःच्या धोत्राच्या सोग्यानं आईसाहेबांचा चेहरा स्वच्छ केला. चंदन, बोला डॉक्टर. आईसाहेबांचं डोकं वर धर. चंदनं डोकं वर धरलं. डॉक्टर सुचित्राने यशवंतीला गॅस पेटवायला सांगितला. भगोल्यात पाणी उकळायला लावलं. त्या उकळलेल्या पाण्यातून डॉक्टर सुचित्राने इंजेक्शनचं सिरिंज बाहेर काढलं. मग एक ट्यूब हातात घेऊन तिचं टवकं उडवलं. त्यात सुई घालून सिरीज भरली गेली. रिकामी ट्यूब तिनं भगोल्यात टाकली. आईसाहेबांच्या दंडात सुई खोपली गेली. सोनराव, बोला डॉक्टर. आईसाहेबांना असंच धरून ठेवा. मला सर्पाचं डास बघू द्या. आईसाहेबांची पोटरी सुचित्रानं बघितली. गोल काचेची दुर्बीण लावून तिने 2 दाताचे दंश पाहिले. धारदार सुरीचं हत्यार तिनं हातात घेतलं. मग कचाकच तिच्या आडव्या तिडव्या रेषा ओढल्या. धारदार सुरीनं तिथं चांगलाच नांगरफाळ फिरवला. चंदन, बोला डॉक्टर. घात झाला. काय? मगाशी मी पान खाल्लं जेवल्यावर. मग काय चुकलं तुमचं? पण सर्प विषयाची केस हाताळायची म्हणजे तोंड स्वच्छ पाहिजे. मला सांगा की, तू निर्व्यसनी आहेस? होय. तंबाखू बी खात नाहीस? नाही, फक्त 2 टाईम जेवतो. चहा बी? फक्त सकाळच्याला तांब्याभर दूध. वारे पैलवान, सुचित्रा हुरपानं बोलली. सांगा तुमचं काम. ग्लिसरीनची बाटली. तिचं बूज काढून ग्लिसरीन तोंडात घ्यायचं. तोंड गिळगिळीत होईल. आईसाहेबांची दंश जागा घाव घालून रक्ताळल्या तर त्या घावातून बाहेर पडणारं रक्त तोंडानं शोषायचं. गिळायचं नाही. रक्त चोखायचं आणि बाहेर थुंकायचं. म्हणजे अंगात भिनलेलं एक बाहेर पडेल हेच ना? होय चंदन. चंदनने ती जोखीम स्वीकारली. आपल्या निर्व्यसनामुळे आईसाहेबांना वाचवण्याची संधी मिळते म्हणून चंदनला आनंद झाला. त्यानं लगेच ग्लिसरीनची बाटली तोंडात ओतली. ओठापासून तो नरड्यापर्यंत ग्लिसरीन चोपडलं गेलं. चंदन दोन्ही गुडघ्यावर वाकला. सर्पदंशाच्या जागी खाचा घातल्यानं विषारी रक्त डवरून आलं होतं. त्या खाचावर चंदनने ओठ टेकवले. आईचं दूध प्यावं त्या श्रद्धेनं त्यानं रक्त शोषायला सुरुवात केली. यशवंतीनं स्टीलचं भगोलं त्याच्यापुढं धरलं. चंदन त्या भगोल्यात शोषलेलं रक्त थुंकत होता. धारदार सुरीनं डॉक्टरांनी नसा तोडल्या होत्या. त्या नसातून रक्त भळाभळा बाहेर येत होतं. प्रथम रक्ताच्या गुठळ्या झाल्या. त्या गुठळ्या आमरसातील घट्ट गुठळीसारख्या होत्या. गुठळ्यानंतर रक्त तोंडात येत होतं.
ते रक्त नरड्याखाली न जाईल ह्याची चंदन काळजी घेत होता. भोवतालची माणसं चंदनचं कौतुक करीत होती. आईसाहेब जगाव्यात म्हणून तो विषयाची परीक्षा घेत होता. डॉक्टर सुचित्राला चंदनची पाठ थोपटाविषयी वाटत होती. सर्पविष उतरायला ती गेली की ती दंशावर घाव घातल्यावर कोणाला तरी ग्लिसरीन तोंडात देऊन विष शोषायला सांगे. पण कोणीच तयार होत नसे. कोणी तयार झालं नाही की मग तो प्रकार तिला स्वतःलाच करावा लागे. कारण सर्व जर आपल्या जीवाला जपत, चुकून रड्यातनं विष पोटात गेलं तर आपण मरू असं लोकांना वाटे. पण चंदन, शिवारात वावधान उठलं. सारं शिवार धुळीनं भरून निघावं आणि ते वावधान पडल्यावर कसं शिवार शांत व्हावं, तशी अवस्था आईसाहेबांची व्हायला लागली होती. त्याचा काळवंडलेला मुखडा निवळायला लागला होता. शिस्स भरलेलं शरीर कापसागत हलकं हलकं वाटायला लागलं होतं. चंदन, आईसाहेबांनी चंदनला हाक घातली. चंदन, तू तुझं रक्त शोषायचं काम कर, ओ देऊ नकोस, सुचित्राने चंदनला म्हटलं. चंदनने न बोलताच ते काम सुरू ठेवलं. अहो, आईसाहेबांनी डोळे उघडून सोनरावांकडे पाहिलं. सोनरावांनी सुचित्राकडे पाहून हात जोडले. आईसाहेबांचा जीव मोकळा झाला होता. चंदन, सुचित्राने चंदनच्या पाठीवर थाप टाकली. चंदनने डॉक्टर सुचित्राकडे पाहिलं. चंदन, माझ्या संगती चालायचं. माझ्या दवाखान्यात तुला तोंड साफ करावं लागेल. मी त्यासाठी तुला हवी ती औषधं देते. चल. डॉक्टर, लय उपकार झाले, सोनराव बोलले. डागदर, मेलेलं माणूस जित्त केलं की, म्हणजे सर्प उत्तरावर जगात औषध आहे म्हणायचं, बुड्ढा रानूतात्या बोलला. सोनराव, चंदन कोण आहे तुमचा? डॉक्टर सुचित्राला चंदनची चौकशी करूशी वाटली. कोण आहे म्हणजे? चंदन त्यांचा गडी आहे. लखाना अक्कल जाळी. डागदर, त्यो गडी आहे, पण भाकरीला कुत्र्या गत इमानी आहे. हरबा थुकावं इतक्या सहज बोलला. लखा आणि हरबा, तुमची वटवट लई परासली. तुम्ही सुटा इथनं, नाही तर पायतानं थोबाड शिकेल तुमचं. बुड्ढा रानूता त्या भडाकलाच. भडाकल्यावर त्याला भान राहत नसायचं. त्यानं खरोखर जुत्यालाच हात घातला. तसा हरबानी लका तिथनं मागं झालं. सोनराव, चलते मी, पण चहा पाणी नंतर सावकाश येईन. आईसाहेबाच्या हातूनच चहा पाणी घेईन. तुमची इच्छा. सोनराव, बोला डॉक्टर. चंदन तुमचा गडी वाटत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं ते गोडी आहे म्हणून? म्हणजे आईसाहेबांचा लई जीव आहे त्याच्यावर. म्हणजे तुमच्या घरातलाच माणूस आहे म्हणा की. घरातला माणूस आहे म्हणून तर त्यानं मगाशी वीज चोखलं. गडी असता तर परक्यागत वागला असता. खरं आहे तुमचं सोनराव. तर मग निघा, निघा तुम्ही. पर काय पथ्य पाणी असेल का नाही पेशंटला? आहे की. आईसाहेबांच्या गळ्याला सोस पडलेला आहे. त्या शुद्धीवर आल्या की प्रथम पाणी मागतील, तर पाणी देऊ नका. चांगला पंख्याखाली त्यांचा बिछाना घाला. पंखा ऑनवर ठेवा. मोकळी हवा मिळू द्या त्यांना. 8 रोज त्यांना पातळ पेयावर ठेवा. बरं. यशवंती, बोला डॉक्टर. चंदनची सेवा कर जरा. काय सेवा करू सांगा? त्याला तोंड चांगलं खळबळाटायला चांगलं पाणी दे जग भरून. यशवंतीनं पाण्यानं भरला जग चंदनच्या हातात दिला. चंदन मग तसाच पाण्याचा जग घेऊन बाहेर गेला. खळाखळा त्यानं गुळण्या केल्या. डॉक्टरांनी आपले हात धुतले. चंदन, बोला डॉक्टर. आता मी बुलेट चालवणार, तू माझ्या बॅकसाईडला बैस. डॉक्टर, बोला सोनराव. चंदनला सोबत नेऊ नका, मी येतो तुमच्या संगत. तुम्ही का जाता मालक? चंदन बोलला.
चंदन, आज पून तू मालक म्हणायचं नाही मला. का? तू परका म्हणू नकोस मला. मग काय म्हणू मालक? पुन्हा मालक? तुम्ही सांगा. पाहिजे तर शेठ म्हण, डॉक्टर म्हणाले. शेठपेक्षा म्या आबासाहेब म्हणेन. वा चंदन. सोनरावाने त्याला मिठीच मारली. सोनराव, चला तुम्ही. तिकडे माझ्या दवाखान्यात पेशंट तरंबळले असतील. चंदन, बोला आबासाहेब. तुझ्या आईसाहेब आता शुद्धीवर येतील. डॉक्टरांनी सांगितल्या पत्त्याप्रमाणे वागायचं. समज माहीत आहे मला. बुलेटवर सोनराव व डॉक्टर सुचित्रा गेली. तसे लोक बंगल्यातनं पांगू लागले. चंदन, बोल यशवंती. आईसाहेबांनी डोळं उघडला का पय? वय, आईसाहेबांना बघतो म्या. आईसाहेबांनी डोळे उघडून त्या दोघांकडे पाहिलं. तसे ते दोघे फुलारले. चंदन. आईसाहेबांनी चंदनला हाक घातली. त्या हाकेनं चंदनचं मन श्रावणधारात भिजणाऱ्या मोराग थुई थुई नाचू लागलं. चंदन, बोला आईसाहेब. यशवंती हाय जवळ, तू हाय जवळ, पर कॉलेजात शिकणारी वैजयंती जवळ नाही, हेच का नाही? थांबा, मी तिला तार करतो. पुण्यावरनं तिला बोलावतो. कॉलेज लेडीज हॉस्टेलच्या रूममध्ये कॉटवर वैजयंती बसली होती. टेबलावर तिची पुस्तकं पडली होती. अभ्यासावर तिचं मन लागत नव्हतं. तिची रूम पार्टनर शालन मात्र खुर्चीत बसून टेबल लॅम्पच्या प्रकाशात इकॉनॉमिक्सचं पुस्तक वाचत होती. पानामागून तिची पानं उलटली जात होती. पण वैजयंती, तिला साधं पुस्तक हातात सुद्धा घेऊसं वाटत नव्हतं. शालन आर्ट्सची होती तर वैजयंती सायन्स साईडची. शालन, काय? शालननं पुस्तक बंद न करता म्हटलं. माझं मन लागत नाही ग. का? काय झालं मनाला? काहीच ग कळत नाही. काय झालंय ते तुझ्या आतल्या मनाला विचार. आतलं मन? तुझं खरं मन म्हणजे? माणसाला दोन मनं असतात. एक खरं मन, दुसरं खोटं मन. आपण खोट्या मनाचा वापर जास्त करीत असतो. फसव्या मनातच आपण जास्त वावरत असतो. शालन, तुला म्हणायचं तरी काय? वैजयंती, तुला काय वाटतं? तुझे धंदे तुलाच माहीत आहेत की काय? शालन, वैजयंती बोलताना चाचरली. होय वैजयंती, माझी तू रूम पार्टनर या हॉस्टेल रूमची. पहिल्यासारखी तू वागत नाहीस. पुस्तकात तुझं मन लागत नाही. रात रात तू जागत बसलेली असतेस. कॉटवर नुसती या कुशीवरनं त्या कुशीवर होत असतेस. तुझं असं का होतंय सांगू? सांग, वैजयंती बोलली. सांगू? पुन्हा झटका येईल. वैजयंती गप्प बसली. शालीनची नजर तिनं टाळली. वैजयंती, का गप्प बसलीस? कॉलेजला दांड्या मारून नको ते धंदे करायला लागलीस तू. त्यानं तुझा अभ्यासात इंटरेस्ट राहिला नाही. शालन, वैजयंती विवरली. दारावर टकटक झाली. पहिल्यांदा हळूहळू, नंतर जोरात. वैजयंती, दार उघड. शालन पुस्तकात डोकं खुपशीत बोलली. तूच दार उघड ना शालन. अभ्यास करीत नाहीस, निदान तेवढं तरी काम कर. मला उठवत नाही ग. का? काय होतंय? डोकं जड झालंय ग. कशातच उत्साह वाटत नाही. सारखं झोपावंसं वाटतंय. घसा जळजळतोय. सारखं झोपावंसं वाटतंय म्हणजे तुला आपलं एकटीलाच की. शालन, चावटपणा सहन होत नाही म्हण की मग. हा, चावटपणा सहन होत नाही ऐकायला, पण बाहेर तू फिरतीस ते. म्हणजे तू पाहिलंस मला? वैजयंती चपापून बोलली.
दारावर मोठ्यानं आवाज व्हायला लागला तशी मग शालनच उठली. तिनं दार उघडलं. दारावर हॉस्टेलच्या रेक्टर होत्या. मॅडम तुम्ही? होय. वैजयंती मॅडम आल्यात. हॉस्टेलमधल्या मुलींची व्यवस्था पाहणाऱ्या प्रोफेसर कर्नाटकी होत्या. वैजयंती, कर्नाटकी बोलल्या. वैजयंती उठून उभी राहिली. वैजयंती, तुझी तार आली. तुला अर्जंट बोलावलं आहे घरी. म्हणजे? पण पुढच्या वीकमध्ये क्वार्टरली एक्झामिनेशन सुरू होते तुझ्या ज्युनियर BScची. एक्झामची तुला किती काळजी आहे ते मला माहीत झालं आहे. प्रोफेसर कर्नाटकी तसं म्हणाल्या आणि वैजयंती साफ झाली. कसली तार आहे? वैजयंतीने एक्झामचा विषय टाळण्यासाठी म्हटलं. तुझ्या आईला सर्पदंश झाला आहे. काय? होय, आणि तुला अर्जंट बोलावलं आहे. चंदनने तार केली. बघू तार. वैजयंतीनं ती तार हातात घेतली आणि तिनं ती वाचली. सर्पदंशाची तार होती. ती तार हातात पडताच वैजयंतीचा हात थरथरला. वैजयंती, इफ यू वॉन्ट टू गो यू गो. मॅडम, वैजयंतीच्या इच्छेचा प्रश्न काय? घरनं तिला बोलावणंच झालंय. आईला सर्पदंश झाला म्हणजे जायलाच हवंय. आईची कंडिशन कशी असेल कुणास ठाऊक. वैजयंतीने टेबलावर डोकं टेकवलं. तिचं डोकं आणखी जड झालं होतं. डोळ्यांत अश्रू जमा झाले होते. आईसाहेबांना दंश, सर्पदंश, त्यांची काय अवस्था झाली असेल. वैजयंती, निघते ना गावाला? उत्तर न देताच वैजयंती रडायलाच लागली. तेव्हा प्रोफेसर कर्नाटकीने तिच्या डोक्यावर हलकेच हात लावला. शालन मग सारं विसरून वैजयंतीजवळ गेली. शालन, वैजयंती कशी रडते बघ. मॅडम, आईचं दुःख आहे ते. आई नसलेली शालन गहिवरल्या शब्दात बोलली. त्यांचं बोलणं चाललं असतानाच तिथे खाकी कपड्यातला पोस्टमन आला. त्याच्यासोबत हॉस्टेलचा वॉचमन होता. काय रामसिंग? रामसिंगनं हॉस्टेलच्या गेटची जागा सोडलेली प्रोफेसर कर्नाटकांना आवडली नाही. पोस्टमन को लेके आया. प्रोफेसर कर्नाटकीने नाक उडवलं. कपाळावर आठ्या उमटल्या. रामसिंग समजला. मॅडमला आपलं आत येणं आवडलं नाही. मुलींच्या हॉस्टेलच्या गेटवरच आपली जागा. हॉस्टेलमध्ये आपण पाय ठेवायचा नाही हा त्यांचा दंडक. बोला पोस्टमन. वैजयंती पवारांची तार आहे. पण मगा पण तार आली होती. ती दुसऱ्या पोस्टमनने आणली होती. म्हणजे पहिल्या तारेपाठोपाठ दुसरी तार केली की काय तिच्या वडिलांनी? वैजयंतीने पोस्टमनच्या हातातनं तार घेतली. मदर सिरियस, स्टार्ट इमिजिएटली. तिच्या डोळ्यात खळदिशी पाणी आलं. पहिली तार चंदनने केली होती. दुसरी तार तिच्या वडिलांनी केलेली होती. दोन्ही तारांचा मजकूर एकच होता. शालनाने लगेच वैजयंतीची बॅग कॉट खालनं काढली. टेबलावरची तिची पुस्तकं तिनं व्यवस्थित लावली. शालनकडे कौतुकानं पाहत मॅडम कर्नाटकी म्हणाल्या, वैजयंती, बघ मी शालनकडं तुला किती चांगली रूम पार्टनर भेटली आहे बघ. तिने तुझं सर्व सामान आवरून दिलंय. निघ आता. वैजयंती श्रीमंत बापाची पोर हे लक्षात नसल्यानं प्रोफेसर कर्नाटकानं आपल्या पर्समधनं 100 रुपयाची नोट काढली. ती नोट वैजयंतीला देणार तर वैजयंतीने नकार दिला. कर्नाटकी नंतर खजील झाल्या. आपल्या महिन्याच्या पगारा एवढा हिचा खर्च होतो हे शालननेच म्हटल्यावर कर्नाटकीनं पाण्यात पडल्यागत झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा
आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.